मी एकटा ही भावना बोलून दाखवलेली नाही. महाराष्ट्राच्या घराघरात चुलीपर्यंत पारावर हा रोज एक चर्चेचा विषय ठरलाय की आदरणीय अजितदादा 26 जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवतात पुण्याला पालकमंत्री म्हणून, आणि 28 जानेवारीला तोच ध्वज त्या ध्वजामध्ये म्हणजे तिरंग्यामध्ये त्यांचं देह लपेटलेला बारामतीला येतो. आता ज्या दिवशी दादा 28 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या हातात आहे दादांचा. 7:30 ला मोटारीने प्रयाण, 7:55 शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नंबर 8 मुंबई येथे आगमन, 8 वाजता विमानाने प्रयाण, 8:30 बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन, आणि नंतर 8:45 सहयोग निवासस्थान भिगवण रोड बारामती जिल्हा पुणे येथे आगमन. म्हणजे दादा ज्या वेळेस लँड होणार होते तो टायमिंग आहे 8:30 त्या दिवशी आपल्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की त्यांना 7:30 त्यांच्या गावचा एक रहिवासी जो त्या जे ते गाव आहे गोजूबावी विमान जिथं दुर्घटना झाली त्या ठिकाणी तो प्रत्यक्षदर्शी होता, आणि त्यांनी सांगितलं 7:30 विमान तिथे कोसळलं आणि त्यांना तो धक्का बसला. त्यांनी टीव्ही वगैरे चेक केली. आता इथं कार्यक्रमात दादा त्याच लँडिंगचा टायमिंग जो आहे तो साधारणपणे 8:30 आहे, आणि टोपे साहेबांनी सांगितलं, टोपे साहेब काही साधारण व्यक्ती नाही आहेत, 7:30 त्यांना दुर्घटना समजल्याचं हे नंबर 1. दुसरं, विकिपीडियावर अजितदादांचा मृत्यू, आता ते बदललं गेलंय, पण मी त्या दिवशी राहुल मोठे, मी आणि संजय मामा शिंदे आम्ही 3 जण बसलेलो असताना त्या दिवशी विकिपीडियावर पाहिलं 27 जानेवारीला दादांचा मृत्यू विकिपीडियावर दाखवला गेला होता, जो 28 जानेवारीला झाला. शंका क्रमांक 3, आता माझ्या मोबाईल मध्ये विमानातून पडलेला आणि एक जळलेला कागद आहे अधुरा, तर त्या कागदावर साधारणपणे त्या कागदावर जो पायलट दाखवलेला आहे तो आहे रोहित सिंग, ठीक आहे, आणि रोहित सिंगचाच एक फोटो फिरतोय, त्याची बायको म्हणते माझा पती जिवंत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की को पायलट म्हणून जे नाव आलेलं आहे ते नाव आहे संभवी पाठक, ठीक आहे, हा तो शांभवी पाठक हा तो कागद, हे विमानात जळलेला कागद आहे, हा विमानात जळलेला म्हणजे थोडीसा आग लागलेला हा तो कागद आहे. याच्यामध्ये रोहित सिंगचं नाव आहे कॅप्टन म्हणून. मुळामध्ये ज्या दिवशी तो अपघात झाला त्या अपघाताची माहिती विमानात किती लोक बसली होती तर पहिले 6 लोक बसली होती असं मीडियाने साधारणपणे दाखवलं, आणि 6 लोक बसलेली असताना मृतदेह 5 आढळले. त्यावर माझी शंका आली की टीव्ही 6 दाखवते आणि मृतदेह 5 कसे, मग मी त्यात कोण कोण होतं त्याची माहिती घेतली. त्या पोलीस वायरलेसच्या आणि दादांच्या एकंदरीत याच्यामध्ये जो मला निरोप आला त्याच्यामध्ये हे एक अजितदादांच्या कार्यालयातून हे आलेलं आहे नोट. याच्यामध्ये पॅसेंजर एकूण 5 आहेत, त्याच्यामध्ये श्री अजित पवार, श्री विदीप जाधव, पिंकी माळी, आणि क्रूचं नेम म्हणजे कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक. आता सुमित कपूरचं नाव इथे आहे, म्हणजे दादाचा पायलट कोण होता? अर्थातच सुमित कपूर होता, कारण त्यांनी या विमानात तो बसलाय. आणि जळलेला कागद काय सांगतोय? रोहित सिंग होता. मग आमची शंका अशी आहे का रोहित सिंग जर पायलट नव्हता तर मग कागद जळलेला अवस्थेत कसा? नंबर 1. आणि जर हा तो दुसरा काय त्याचं नाव सुमित कपूर जर तिथे पायलट होता तर मग त्याची डेड बॉडी आहे की नाही आहे, तो त्याच्यात गुन्हेगार आहे का? त्याची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे. ह्या सगळ्या संभ्रमावस्था झाल्या. मुळामध्ये उज्ज्वल निकम साहेब आता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते म्हणतात की 5च मृतदेह होते, टीव्हीने 6 दाखवले, मग पत्रकार खोटे बोलले का तुम्ही खरे बोलताय? ते एकदा कन्क्लुजन दूर होऊ द्या. तिसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोड्या टप्प्याटप्प्याने जातो, 2-4 मिनिटं शिल्लक गेले तरी चालतील. याच्यामध्ये साधारण गोजूबावी गावच्या सरपंच कल्याण आटोळे यांचं प्रत्यक्षदर्शी म्हणून स्टेटमेंट असं आहे की ही ज्यावेळेस ती दुर्घटना घडली त्यावेळेस विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक हवेत एका बाजूला गेले, कल्ले. विमानाचा आवाज बदलल्याचे लक्षात येताच गावातल्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. काही सेकंदात हे विमान जमिनीवर आदळले. ते दृश्य बघून आम्ही हतबल झालो, आणि पुढे सरपंच कल्याण आठवडे म्हणतात आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली. विमान जमिनीवर कोसळले होते, त्यातून धूर निघत होता. आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात असल्याचे आम्हाला दिसले, पण दुर्दैवाने त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला आणि आम्हाला त्यांना वाचवता आले नाही. म्हणजे विमानाच्या खिडकीतून कोणीतरी बाहेर येण्याची धावपळ करताना त्या गोजूबावीच्या सरपंचांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. माझा पुढची शंका अशी आहे की VSR व्हेंचर्स लेव्हल 1 हे जे विमान होतं हे नादुरुस्त विमान ज्याच्यावर 1 वर्षापूर्वी बंदी आणली गेली होती, ते विमान अजितदादाला दिलं गेलं होतं. म्हणजे या विमानाच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे बाबत
कुठली शाश्वती नव्हती, म्हणून ESAA ने TCO परवाना निलंबित, या विमानाचा TCO परवाना निलंबित केला होता. म्हणून सप्टेंबर 2023 मधील लार्जेस्ट 45 अपघाताची माहिती कंपनीने लपवली असल्याचा दावा सुद्धा याबाबत झालेला आहे. आणि ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024च्या दरम्यान EASA ने 5 वेळा यांना स्मरणपत्र पाठविले. कुणाला? VSR व्हेंचर्स लेव्हल 1 ला, या कंपनीला. आणि इतक्या वेळा सूचित करूनही असहकार्य करणाऱ्या कंपनीवर भारताने कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी रुपानी नावाचे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांचा असं दुर्दैवी माजी मुख्यमंत्र्यांचा असा अंत झाला. त्यावेळेस दादा आमच्या अकोल्यालाच होते, आणि तेव्हाच एक GR आला होता 2-4 दिवसामध्ये, अशा नादुरुस्त विमान ज्यावर बंदी आहे ते विमानं VIP लोकांना वापरायला देण्यात येऊ नये. मुळामध्ये पुढची शंका सकाळी ट्रॅफिक नसताना जे पायलट ठरलेले होते ते पायलट का बदलले गेले? दुसरी शंका, 6 त्याच्यात सदस्य होते की 5च सदस्य होते? ही दुसरी शंका. कारण 6 असतील तर बॉड्या 5 कशा मिळाल्या? जर 5 असतील तर नेमके सदस्याची नावं काय? तिसरी शंका, ज्यावेळेस विमानाचा स्फोट झाला, अक्षरशः मृतदेहाची राख रांगोळी झाली, तरी माळ रानावर त्या गावच्या कागदपत्र सुरक्षित कशी होती? ती का कोळसा म्हणून खाक झाली नाहीत? चौथा प्रश्न, फ्युएल इतक्या मोठ्या प्रमाणात असताना जर त्या ठिकाणी मेडेकॉल संदर्भात पायलटला सांगितलं गेलं असेल तर पायलटनी पहिल्यांदा मेडेकॉलला प्रतिसाद दिला, दुसऱ्यांदा तिथं सांगितलं गेलं की तुम्हाला धावपट्टी दिसत नसेल तर विमान सरळ वरच्यावर तुम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर उतरवा. त्यांनी तसं का केलं नाही? त्यांनी सांगितलं मला धावपट्टी दिसते, आणि मग त्याला उत्तर दिलं गेलं. त्यानंतर त्याचा अंदाज चुकला आणि हा स्फोट घडला. प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्राच्या मनातली मतमतांतर आहेत. महाराष्ट्र अस्वस्थ आहे. 5 दिवसापासून तुमच्यासारख्या पत्रकारांपासून, ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत दादा कुठे शोधतायत. हा नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जितकं आहे तितकं सर्वपक्षीय नुकसान आहे. मी आमदार म्हणून ही भूमिका मांडलेली नाही, मी कार्यकर्ता म्हणून हे भावना बोलतो आहे. अजित दादा हे असं रसायन होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा घेऊन जगणारा एकमेव नेता आज महाराष्ट्राने गमावला. हळहळ सुट्टी आहे सगळ्या गोष्टीची, आणि त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी याची झाली पाहिजे. मी स्वतः त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. आणि या विमान कंपनीवर का कारवाई केल्या गेली नाही, सिरियसली का घेतलं नाही, असे प्रश्न आहेत. आणि ब्लॅक बॉक्स मधला डेटा जो सार्वजनिक करण्याच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं, तो किती दिवसात तुम्ही सार्वजनिक करणार आहात? आणि CID कडे तपास व AAIB कडे जर तो ब्लॅक बॉक्स असेल तर तो तात्काळ मला असं वाटतं सार्वजनिक करावा, असे माझे प्रश्न आहेत. म्हणून मी ती शंका उपस्थित केली, आणि त्यामुळे महाराष्ट्राला या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे. अमोलजी, एक गोष्ट सुद्धा समोर येते, ती म्हणजे दादांच्या जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी अनेक लोक बोललेली आहेत, मीडियातली अनेक लोक बोललेली आहे, आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे की दादांचं त्या रात्रीच पुण्याला जायचं ठरलं होतं. त्याच्यासाठी ताफा सुद्धा तयार होता. ते जे ड्रायव्हर आहेत त्यांनी विनंती सुद्धा केली दादांना आपण जाऊयात, पण मग निर्णय बदलला गेला आणि दादा म्हटले की तुम्ही पुण्याला जा, मी सकाळी विमानानेच बारामतीला येतोय. नेमकं काय झालं होतं? तुम्ही दादांच्या क्लोज होता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, काही झालं होतं का बोलणं? त्या दिवसाचं शेड्यूल काय होतं आणि हे मी अचानक का बदललं? 27 तारखेला अजितदादांचा मंत्रालयीन शेड्यूल हा दुपारी 2 वाजेपर्यंतचा होता. बरोबर. 26 जानेवारीला त्यांनी ध्वजारोहण केलं. 27 तारखेला ते देवगिरीवर आणि मुंबईमध्ये होते मंत्रालयाचे, आणि 27 दुपारी 2 नंतर हा वेळ अभ्यागतांकरता राखीव होता. काही ठिकाणी सांगितलं गेलं की धानाच्या फाईलवर सही राहिली होती म्हणून दादांनी ते फाईल डिले झाली वगैरे असं सांगितलं गेलं, पण त्यात कितपत तथ्य आहे मला माहित नाही. पण देवगिरीवर अनेक लोक भेटणारे होते, पक्षाच्या लोकांच्या अभ्यंगताच्या भेटी होत्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे दादा सोलापूरकडे जाण्याचं ठरलं होतं की इथून टेक ऑफ घ्यायचं, सोलापूरला लँड व्हायचं आणि सोलापूरवरून हेलिकॉप्टरनी बारामतीला यायचं असं ठरलं होतं. आणि दादांचे ड्रायव्हर, जे दादांचे अत्यंत विश्वासू ड्रायव्हर आहेत, त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही गाड्यांचा ताफा तयार ठेवला होता. मग माझा प्रश्न असा आहे की गाड्यांचा ताफा तयार होता, गाड्यांमध्ये दादा नेहमी प्रवास करायचे पुण्यापर्यंत मुंबईवरून, तर अशा वेळेस विमानाने जा हे कोण्या लोकांनी त्यांना सांगितलं किंवा सुचवलं? दादा कधी आळस आणि कंटाळा करणाऱ्या लोकांपैकी नव्हते. साहेब मला माहिती आहे 12-12 वाजेपर्यंत देवगिरीवर जेवण आटपून दादा 2 वाजता रात्री पुण्याला पोहोचलेले आहेत आणि सकाळी 5 वाजता कामाला लागलेले आहेत, मी पाहिलेलं आहे. सीट बेल्ट सुद्धा लावल्याशिवाय न बसणारे दादा इतके अनभिघ्न कसं असू शकतात? त्याच्यामुळे हे विमान प्रवास करायला कोणी भाग पाडलं, विमान प्रवास चेंज कोणी केला, इतक्या पायलट कसे बदलले गेले, हे महाराष्ट्राला अनुत्तरित प्रश्न आहेत. हे काळाच्या ओघात दबता कामा नये, हे सत्य समोर आलं पाहिजे. निश्चितच या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या जातात. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर या सगळ्यानंतर जसं तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत, लोक सुद्धा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करतायत, पण यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा राहतो की हे प्रश्न उपस्थित होते पण याच्या संदर्भात कुठे तुम्ही मागणी केलेली आहे का? कारण अर्थात दादा सरकारमध्ये होते, तुम्ही सुद्धा आता सरकारमध्ये आहात, सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झालेले आहात, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही तुमच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का? कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवलेल्या आहेत का? आणि आता याची एक सखोल चौकशी व्हावी, CID किंवा कुठल्या यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, याच्याबद्दल काही पाठपुरावा केलाय का? माझे काही प्रश्न या संदर्भात आहेत. तुमच्याकडे जर 5 मिनिटं मला अधिक वेळ असेल तर मी हे प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारू इच्छितो. निश्चित.
गोजूबावी विमान दुर्घटनेतील सरपंचांना प्रत्यक्षदर्शी जो जबाब दिला तो धक्कादायक आहे. जर विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता तर स्फोट नेमका त्याच क्षणी का झाला? विमानात स्फोटकं होती का? हा सुद्धा मला याबाबत आता शंका यायला लागली, कारण अशीच एक दुर्घटना ओडिसामध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेली आहे की 9 लोकांचं फ्लाईट खाली पडलं आणि त्या फ्लाईटचा स्फोटच कुठं झालेला नाही. हे दोनदा पलटी खाते, तिथे कोणीतरी धडपड करते बाहेर येण्याचं, त्याच वेळेस तो स्फोट होतो. झाला एक. लँडिंगच्या वेळी अचानक विमानाला एका बाजूला कल्ल्याचे सांगितले जाते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. हे जर तांत्रिक बिघाड होतं तर याचं बाह्य धोरण काय, बाह्य कारण काय, अधिकृत तपासात हे स्पष्ट झालेलं आहे का किंवा करणार आहात का? सरपंच म्हणतात विमानाचा आवाज इतका बदलला, अचानक बदलला, तर इंजिन फेल्युअर होतं की इंधन गळती होती की इतर काही होतं? आवाज बदलण्यामागचं नेमकं कारण काय होतं? विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मदत शक्य होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. मग मदत होण्याआधीच इतका मोठा स्फोट कसा आणि काय झाला हे मी आज ते सगळं पाहून ते प्रत्यक्ष त्या घटनेवर भेट देऊन हे प्रश्न उपस्थित करतोय. जर आत एक मिनिट जर आत प्रवासी जिवंत होते आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर अपघातानंतर स्फोट होण्यास कारणीभूत ठरलेली यंत्रणा कोणती? आणि आगीची तीव्रता इतकी जास्त होती, कोणालाही जवळ जाता आलं नाही, एवढी आग जर भयंकर होती तर कागदपत्र सुरक्षित कसे? हा प्रश्न आहे बुवा. आणि अपघात स्थळी धूर, स्फोट आणि ज्वाळा सर्व काही सेकंदात सगळं बेचिराग झाल्यानंतर सुद्धा मृतदेह असे फुललेले आहेत, दिसत नाही आहेत, अक्षरशः पोस्टमॉर्टमच्या वेळेस सुद्धा ते ओळखू येणार नाहीत अशी परिस्थिती होती. त्यामुळे हे भयंकर प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहेत, ते प्रत्येकाचे आहेत. त्यामुळे मी स्वतः उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या घटनेची. त्याकरता केंद्रीय विमान मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न करणार, केंद्रीय गृहमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न, नायडू साहेब आणि अमित शहाजी ते राज्यमंत्री आहेत, त्यांना पण भेटेल. त्यांनी तर पत्रकार परिषदेत सांगितलं की ते लवकरच ते चौकशी करतील, पण ते कधी करतील लवकर तर टाइम बॉन्ड पिरियड त्यांनी दिला पाहिजे, कारण ते सुद्धा दादाच्या चाहत्यांपैकी एक आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं पण माझी नैतिक जबाबदारी, पण अर्थातच याकरता मी स्वतः राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्व आमच्या गटनेत्या आणि राष्ट्रीय अध्यक्षा संभाव्य सुनेत्रा वहिनींना मी स्वतः भेटणार. त्याबद्दल त्यांची सगळी, त्यांना माझ्याकडे जी माहिती आहे ती मला अशी ताई शंका येते आहे, मला दिल्लीला जायचं आहे आणि त्यांची परवानगी घेतल्यावरच मी हे पुढचं पाऊल टाकणार. आणि मला उच्चस्तरीय चौकशी, विशेषतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावली त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयाचा आभार मानतोच, पण याची उच्चस्तरीय एखाद्या ज्येष्ठ माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी केंद्र सरकारने आणि याची पॉइंट टू पॉइंट माहिती, अजितदादा विमानतळावर येतात तिथून विमानात बसेपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज, त्याच्यानंतर अजितदादांच्या संदर्भातले पायलट बदलले गेले त्याची कारणं, नादुरुस्त विमान देण्याची कारणं, आणि ब्लॅक जो काही तो आहे आपला ब्लॅक बॉक्स त्यामध्ये काय संभाषण झालं हे सार्वजनिक झाला पाहिजे. राज्याचा नेता गेलाय, फुलेशाह आंबेडकरांचा विचार संपलाय, विचार मांडणारा नेता संपलाय, आणि असा मोठा नेता ज्या नेत्याचं माझ्यासारख्या कुळाच्या घरात आणि शेणाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला त्यांनी आमदार केलं, अशा नेत्यांनी हजारो लाखो लोकांवर उपकार केले. त्या नेत्याच्या मृत्यूचं गुढ हे नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मृत्यूच्या गुढासारखं राहू नये, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. त्याकरता माझी मायबाप सरकारमध्ये बघा, मी राजकीय नंतर, माझी आमदारकी फामदारकी नंतर, पण मी अजितदादांचा कार्यकर्ता, अजितदादांच्या विचाराचा पाईक अगोदर. त्याच्यामुळे मी हा लढा जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे लढणार. याची मला कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी मी त्यातून माघारी फिरणार नाही. अमोलजी, 2 गोष्टी मला विचारायच्या आहेत. एक म्हणजे जेव्हा ही घटना समोर आली त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलं होतं ज्या दिवशी ही घटना घडली, आणि शरद पवारांचं म्हणणं होतं हा अपघात आहे, याच्या बाबतचं कुठलंही राजकारण करू नये. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कारण एक शंका उपस्थित केली होती आणि शरद पवारांनी सांगितलं होतं की हा अपघात आहे, आपण याच्यावर राजकारण करायला नको. दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत, दोन्ही नेते राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. ममता बॅनर्जी पहिल्या दिवशी बोलल्या आणि त्या बोलल्या त्याला सिरियसली आपण नंतर घेतोय, म्हणजे मी तर 4 दिवसानंतर बोलायला लागलोय. पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत. अजितदादांचं जाणं हा धक्का एक बाप म्हणून पवार साहेबांना पण इतका मोठा लागलाय की जे दुःख कधी भरून निघू शकत नाही. त्याच्यामुळे पवार साहेबांनी त्यावेळेस ममता बॅनर्जींनी ते स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटचा अन्वयार्थ लावून महाराष्ट्रामध्ये आगडोंब उसळू नये, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना जास्त उफाळून येऊ नये, कदाचित त्या अनुषंगानं त्यांनी संयमाची आणि कुटुंब प्रमुखाची भूमिका म्हणून ते मत मांडलेलं असावं. पण मला विश्वास आहे जेव्हा हे धागेदोरे हळूहळू समोर येतील किंवा शंका कुशंकांना वाव मिळेल त्यावेळेस स्वतः आदरणीय साहेब याबद्दल बोलतीलच.
दुसरी गोष्ट, स्वतः रोहित पवारांनी काही आज दिवसभरात असं सांगितलेलं आहे की आम्ही 13 दिवस संपल्यानंतर या विमान अपघाताच्या संदर्भात सुद्धा ते स्वतः पत्रकार परिषद घेतील. त्याच्यामुळे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची भूमिका योग्यच होती. आणि ममता बॅनर्जी ज्या बोलल्या त्यावर थोडासा त्या अँगलनी विचार करायला पाहिजे. हे राजकारण आहे. आता मी बोलतोय ते का राजकीय अँगलनी बोलतच नाही आहे. माझी तळमळ समजून घ्या. हे राजकारण हे एका बाजूला राहू द्या. हा प्रश्न पत्रकारांच्या मनात आहे, हा प्रश्न राजकीय लोकांच्या मनात आहे की अजित दादा जी व्यक्ती इतकी जपायची स्वतःला आणि कार्यकर्त्याला, त्या व्यक्तीचा अंत इतका वाईट व्हावा ह्याची कारण काय? का पायलट का बदलला गेला? ज्या पायलटची हिस्ट्री दारूची हिस्ट्री आहे, तो निलंबित झालेला आहे, ती विमान कंपनी नादुरुस्त आहे, हे असं का एका मोठ्या नेत्याला? बरं, हा प्रश्न फक्त अजितदादांच्या सुरक्षेचा नाही आहे. मोठे मोठे मंत्री, आता शिंदे साहेब अनेकदा विमान प्रवास, फडणवीस साहेब विमान प्रवास करतात, त्यांच्या भविष्यातल्या सुरक्षेच्या संदर्भात हे प्रश्न आहेतच ना. अमोलजी, जेव्हा तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले त्यानंतर आज तुम्ही संजय राऊतांची पत्रकार परिषद सुद्धा पाहिली असेल आणि त्यांनी सुद्धा तुमचाच धागा पकडला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये त्यांना वेगळ्या गोष्टी वाटत आहेत, याच्या पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की 10 दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजपच्या एका घोटाळ्याबद्दलचे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हा सगळा जी घटना आहे ती घडलेली आहे. त्यामुळे या सगळ्याची सुद्धा चौकशी व्हायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्याशी सहमत आहात का? ते जे म्हणतायत, ते जे प्रश्न उपस्थित करतायत, तुम्ही सुद्धा सहमत आहात का? संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद ही राजकीय दृष्टीने आहे. त्यांना त्यामध्ये त्यांचं सोयीचं राजकारण करायचं असेल म्हणून त्यांनी हा धागा पकडून मग त्यांच्याकडे फाईल होती वगैरे वगैरे असे त्यांच्या पद्धतीनं नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या शैलीत किंवा त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला जेवढं पटेल ते तेवढं मांडलं. कारण मी पत्रकार परिषद पाहिली. मी संजय राऊत नाही आहे, मी तेवढा मोठा व्यक्ती नाही, मी काही खासदार नाही आहे, मी विजय वडेट्टीवार पण नाही आहे आणि मी जयंत पाटील साहेबांसारखा मोठा पण नेता नाही आहे. मी अजितदादांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला याच्यात राजकारण करायचं नाही. त्यांची स्टेटमेंट ही राजकीय दृष्टिकोनातून आहे, माझं स्टेटमेंट महाराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आहे. निश्चित. आणि तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतात, अर्थात सोशल मीडियावर आम्ही सुद्धा बघतोय अनेक लोक याच्याबद्दल हे प्रश्न उपस्थित करतात, वेगवेगळे शंका कुशंका उपस्थित करतायत. खरंच धुकं होतं की नाही होतं यावर सुद्धा मतमतांतर आहे. धुकं नव्हतं, मी सांगतो ना. धुकं असल्याचं पहिलं सांगितलं गेलं. कोणीतरी जबाबदार माणूस बोलला की सकाळी धुकं होतं, त्याला दिसत नव्हतं. हो, तिथे वॉक करणारी लोक होती त्या मार्गावर. धोका होता, धोका तो स्पष्ट दिसत होता आणि इतकं क्लिअर होतं चित्र. कारण टायमिंग 8:30चा आहे. आता तुम्ही सांगितलं 8:45चा. 8:45ला धुका. आता तसं वातावरण पण नाही आहे. आता चक्क उन्हाचं वातावरण आहे. सकाळी 7ला सूर्याचं किरण पडतं. त्यामुळे अशा जबाबदार व्यक्तींनी असं का बोललं असेल? म्हणून म्हणतो की धोकं नव्हतं. मला जी शंका आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली 3 शापित माळरानं, त्यामधलं एक हे माळरान आहे बारामतीच्या जवळचं, दुसरं तुळापूरचं आहे संभाजी महाराजांच्या हत्येनंतरचं, आणि तिसरं जगद्गुरु तुकोबारायांच्या देहूमध्ये निर्वाणानंतर जी कान्होबाची परिस्थिती झाली होती त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे साधारणपणे सीसीटीव्ही फुटेज तिथलं जे दिसतंय त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय की तिथे धोकं बिकं काही नव्हतं. फक्त माझी विनंती आहे की अजितदादा विमानात बसतानाचा सीसीटीव्ही भेटला पाहिजे आणि ब्लॅक बॉक्स मध्ये काय संभाषण झालं. मला पायलटवरही शंका येते. पायलट काय स्वतः सुसाईड बॉम्बच घेऊन आला होता का त्या फ्लाईटचं हे करायला, टेक ऑफ करायला? हे तर मला कळेन असं झालंय. म्हणजे त्याच्या बायकोचं जर स्टेटमेंट बघितलं असेल ते पण मी काढलंय. आता ते नेमकं काय गोंधळ कसा होतोय की त्यांची नावं पायलटांची ही एवढी आपल्या मराठी माणसांच्या फार डोक्याच्या वरची नावं आहेत. त्याच्यामुळे हे पाहत असताना आता त्यांच्या बायकोचं स्टेटमेंट काय आहे का? अजितदादांचा अपघाती अंत, तो पायलट जिवंत, बायकोनं स्टोरी टाकली आणि स्टोरी समोर. आता हा आहे तो कपूर, नाही काय? कपूरच ना, हा कपूर आहे. आणि दादांच्या सोबत सुमित कपूर जर असेल तर त्याची बायको बनते तो जिवंत आहे. आणि रोहित सिंग जो आहे तो मुख्य पायलट होता, तो बदलला गेला. म्हणजे धिस इज शॉकिंग. आणि हा महत्वाचं असं, दादांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये PS किंवा OSD आणि PS सोबत असतात, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. विदीप जाधव फक्त एक बॉडीगार्ड सुरक्षा रक्षक सोडले तर त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. हे का? निश्चित. अमोलजी, तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करतात, आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. पण आपण जर बघितलं तर तुम्ही असेल किंवा रुपाली पाटील ठोंबरे असतील हे याच्याबद्दल बोलतायत, ते रोज मांडतायत. पण मग प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील हे याच्यावर अजूनही बोलताना आम्हाला दिसले नाहीत, किंवा राष्ट्रवादीचे इतर नेते आहेत ते पुढे येऊन याची चौकशी करायची मागणी करत नाहीये. असं का होतंय? तुम्ही त्यांच्यापर्यंत बोललेला आहात का? त्यांना या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे का? नाही, मी कोणाला माहिती दिलेली नाही. मी माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं म्हणून मी बोललो. रुपाली ठोंबरेंच्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं म्हणून ती बोलली. बाकीचे आमदार आणि बाकीचे खासदार, बाकीचे नेते यांना हळूहळू सत्य माहित पडेल, शंका येईल तेव्हा तेही बोलतील. पण तुर्तास तरी मला शंका आली म्हणून मी पहिल्यांदा बोललो, कारण मला ते राहवलं नाही. म्हणून मी फक्त एवढाच प्रश्न, मी 5-7 प्रश्न विचारले होते. बेसिक सांगावं, बाकी सगळं जाऊ द्या.
सगळे उज्ज्वल निकम म्हणतात त्या पद्धतीने आपण पाहूया, मुरलीधर मोहोळ म्हणतात त्या पद्धतीने पाहूया, अजून कोणी कागद कानीच जळाली, इतक्या मोठ्या स्फोटामध्ये 5 बॉड्या बेचिराख होत आहेत, कागद सुरक्षित राहत आहेत, याचं उत्तर सांगा ना. ठीक आहे, मग अमोलजी तुम्हाला जे प्रश्न पडले ते अर्थात आपणही म्हटले की सोशल मीडियावर ते उपस्थित केले जातात, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात, पण हेच प्रश्न प्रदेशाध्यक्षांना का पडत नाहीयेत, कार्यकारी अध्यक्षांना का पडत नाहीयेत, ते या सगळ्या संदर्भात आग्रही मागणी का करत नाहीयेत? नाही, मला वाटते योग्य वेळी ते पण बोलतील, कारण शेवटी त्यांचं दादांचं 40 वर्षापासून नातं आहे, अनेक सुखादुःखाच्या प्रसंगात ते सोबत होते, त्यामुळे दादांच्या जाण्याचं दुःख जितकं तुम्हाला मला आहे तितकंच दुःख त्यांनाही आहे. अक्षरशः आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं, अनेक वर्षांचा काळ त्यांनी काढला, पण जोपर्यंत तर कसं आहे, आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते जास्त त्यातलं कळत नाही, मेडेकॉल कशाला म्हणतात, ब्लॅक बॉक्स कसा असतो, आता ते त्या मोठ्या लोकांना कळतं, त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा पूर्ण माहिती येईल त्यावेळेस मला विश्वास आहे ते बोलतीलच. अगदी शेवटचा प्रश्न अमोलजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, दादा सरकारमध्ये होते, आता उपमुख्यमंत्री पवार मॅडम पण झालेल्या आहेत, पण या सगळ्यामध्ये आता याची खरंच चौकशी होणार का? म्हणजे कारण सरकारमध्ये तुम्हीच मागणी करता आहात, तर मग थेट आता उपमुख्यमंत्री असलेले सुनेत्रा पवार याची चौकशी लावणार का? त्यांच्याकडे तुम्ही आग्रह धरणार का, किंवा त्यांचं काय मत आहे हे कळू शकलंय का? हे बघा, त्यांना लागलेला धक्का हा फार मोठा आहे, वेदनादायी आहे, कारण शपथविधीला मी राजभवनला होतो, त्यानंतर मी त्यांना देवगिरीला भेटलो की त्यांच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हते, अक्षरशः हातापायात गोळे येत होते, आणि मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, ज्यावेळेस अजित पवार हे नाव आलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्याच्यामुळे त्या मानसिकतेत त्या नाही आहेत. पार्थ दादांसोबत माझं काही बोलणं या संदर्भात झालेलं नाही, जयदादांसोबत पण माझं काही बोलणं झालेलं नाही. आता राहिला प्रश्न त्या चौकशी करतील का वगैरे, आता सरकारमध्ये असते नसते तरी आमचं काम आहे, कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या देव जो आहे, आज 5 वर्षाच्या मुलांपासून 80 वर्षाचा म्हातारा रडतोय, तुम्हाला असं वाटतं की चौकशी, आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याकरता आग्रही आहेत ना, खंबीरपणे एक भाऊ म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी ते उभे राहिले अशा कठीण काळामध्ये, तर त्यांचा पण एक अत्यंत जवळचा मित्र गेला. शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा मोठा भाऊ गेला, याचं दुःख आहे, त्याच्यामुळे याच्यात कोणाचीही नाराजी असण्याचं कारण नाही, आणि कोणी याला डावलू शकत नाही. विशेष म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि सांगणार की या विषयाची चर्चा घडून आणली पाहिजे, आणि 1 दिवसाचं स्वतंत्र अधिवेशन जर घेता आलं अजितदादांच्या मृत्यूचे कारण मीमांसा या विषयावर, तर मला असं वाटतं त्यातून बऱ्याच काही गोष्टी निघतील, आणि काय नेमकं घडलंय, पाणी कुठं मुरलंय हे एकदा महाराष्ट्रासमोर येऊ द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 ला झाला, त्याही मृत्यूवर नंतर 100 वर्षानंतर अनेक मतमतांतर मांडल्या गेली, कोणी म्हणते विषप्रयोग केला, कोणी म्हणते आणखी काय झालं. दुसरं स्वतः छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांचे तसंच झालं, पकडून दिलं गेलं फितुरांकडून आणि हत्या केल्या गेली. जगद्गुरु तुकोबा यांचं नेमकं काय झालं, काही लोकांचा प्रवाद आहे, सदैव वैकुंठाला, काही लोक म्हणतात घातपात झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये विनायकराव मेटे साहेब तर सकाळी मुंबईकडे निघाले होते, त्यांचा अपघात झाला, त्याच्यानंतर काय झालं, पुढे 2 दिवस चर्चा चघडल्या गेल्या, मग दुसरं काय झालं. त्याच्यानंतर हे अनेक लोक, जी महाराष्ट्राला पडलेली गोड स्वप्न होती, त्यातलं एक सुंदर स्वप्न, मी 70 भाषणं ऐकली दादांची या 3 महिन्यामध्ये, त्यात कुठेही हिंदू मुस्लिम नव्हता, कुठेही जातीभेद नव्हता, कुठेही काही, फक्त डेव्हलपमेंट, फक्त विकास कामं, काही टीका टिप्पणीला हे न करता फक्त माझा महाराष्ट्र, मी कामाचा माणूस आहे, मी तुमचा लाडका भाऊ आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तरीही पराभवानं खचून न जाता ते 37 जागा पिंपरी चिंचवडला मिळाल्या, पुण्यामध्ये अपयश आलं, तरी दुसऱ्या दिवसांपासून आम्ही म्हटलं होतं दादा इतक्या कशाला जिल्हा परिषदेच्या संदर्भातल्या तुम्ही सभा घेताय, थोडा ताण कमी करा, लोड कमी करा, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत की नाही, काळ कोणासाठी थांबत नसतो, आपण महाराष्ट्राचं व्हिजन पुढे नेलं पाहिजे. इतका मोठा नेता, त्या नेत्याच्या मृत्यूचं जे काही घडलंय त्याबद्दल महाराष्ट्र शोकाकुल आहे. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार, आणि नाही जर विशेष अधिवेशन लागलंही तरी या अधिवेशनामध्ये त्या दिवशी 1 दिवसाच्या चर्चासत्र यावर ठेवावं असं माझं त्यांना विनंती राहील.